नमस्कार, मी शुभम राज. SP9 मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय 0 ते 100चा आणखी एक नवा एपिसोड. खरं तर 0 ते 100 मध्ये आपण प्रत्येक वेळी विविध क्षेत्रातले मान्यवर, अनेक क्षेत्रातले दिग्गज, उद्योगपती, उद्योजक, यशस्वी व्यक्तिमत्व या सर्वांशी आपण चर्चा करत असतो. तर आज होमिओपॅथी क्षेत्रामधलं खूप अभ्यासू व्यक्तिमत्व माझ्यासोबत आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे. तर मी डॉक्टर अक्षय निंगनूरकर यांचं स्वागत करतो स्टुडिओमध्ये. सर, आपलं स्वागत आहे SP9 मराठीच्या स्टुडिओमध्ये. धन्यवाद, आभारी आहे. तर होमिओपॅथी या विषयाशी चर्चा करत असताना सगळ्यात पहिल्यांदा एक खूप साधा प्रश्न सर तुम्हाला मला विचारायचा आहे आपल्या दर्शकांसाठी. तो म्हणजे होमिओपॅथी म्हणजे नेमकं काय? आता मी पहिल्यांदा फार आपल्या चॅनलचं मला बोलवल्याबद्दल मी फार फार धन्यवाद व्यक्त करतो. आता होमिओपॅथी हा विषय फार काळाचा जर बघत गेला तर एक ॲलोपॅथिक आणि आयुर्वेदिक हे दोन्ही सायन्स जर तुम्ही धरला तर या दोन्ही सायन्सपेक्षा फार विकसित आणि चांगलं असं शास्त्र मी आता समजावू शकेन तुम्हाला. जसं की होमिओपॅथिक आणि आयुर्वेदा जर कन्सिडर केलं किंवा ॲलोपॅथिक जर कन्सिडर केलं, या दोन्ही सायन्सपेक्षा हे फार जन्म झाला होमिओपॅथीचा फार लेट झाला. ओके. आयुर्वेदाने ॲलोपॅथिकपेक्षा ह्याचा जन्म फार लेट झालेला आहे. हे नंतर विकसित झालेलं आहे, म्हणजे मॉडर्न म्हणून आपण याला पकडू शकतो. जसं की बाबा त्यामुळे हे नवीन शास्त्र आहे, एक मॉडर्न टेक्नॉलॉजी म्हणून आपण पकडू शकतो. जसं की फॉर एक्झाम्पलला तुम्ही जर झाला एक नॅनो टेक्नॉलॉजी, हे आपण होमिओपॅथीला कन्सिडर करू शकतो एक नॅनो टेक्नॉलॉजी म्हणून. जसं अदर थेरपीज मधला एक भाग असं आपण याला म्हणू शकतो का? म्हणून अदर थेरपीज म्हणा किंवा हे नॉर्मल थेरपीज मधून सुद्धा आपण होमिओपॅथीला कन्सिडर करू शकतो. हे सगळं जे काय आहे होमिओपॅथीचं शास्त्र जर तुम्ही जर पहिल्यापासून जर पाहत आलात तर हे नॅचरल सायन्स म्हणून पकडलं जाईल. आणि दुसरी गोष्ट, एक नॅनो टेक्नॉलॉजी मी बोलण्याचा माझं महत्त्व म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी जसं की एखादं न्यूक्लिअर बॉम्ब, एक ॲटॉमिक बॉम्ब, जसं की एक स्मॉल सूक्ष्म भागामध्ये आपण पकडू शकतो, एकदम त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जाऊन मग तो एक्सप्लोड होतो. एकदम त्याचा मायन्यूट पोर्शन आपण शेवटचा सूक्ष्म घेतला जातो. तसंच होमिओपॅथी हे नॅनो टेक्नॉलॉजी फार त्याचं शेवटचा अर्क काढून 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 हे औषध बनलं जातं. त्यामुळे तो एक्सप्लोड जेव्हा होतो, जेव्हा त्यावर चांगले दीर्घकाळ त्याचे आजारांसाठी फार त्याचं चांगलं उत्तम आपण धरू शकतो त्याचं. मग ही होमिओपॅथी किती प्रमाणात प्रभावी ठरते आपल्या सध्याच्या काळासाठी आणि सध्याच्या काळातल्या लोकांसाठी, पेशंटसाठी? आता सध्याच्या काळामध्ये ॲक्यूट कंडिशन्स धरा किंवा क्रॉनिक कंडिशन्स. क्रॉनिक कंडिशन्समध्ये तर मी मुद्दामून मी तुम्हाला सुचवू शकेन की होमिओपॅथी हे उत्तमच तुम्ही पकडू शकाल. का तर दीर्घकालीन आजार असतात, हे काय 1-2 दिवसात आलेले नसतात. पेशंट वारंवार त्याला त्रस्त झालेला असतो, फार दिवस त्याच्यामध्ये त्याला त्रास झेपावा लागतो, दुखणं असतं. फॉर एक्झाम्पल आता जर तुम्ही पकडत गेला की बाबा जॉईंट पेन्स, सायटिका, संधिवात यासारख्या गोष्टी 1-2 दिवसात आलेल्या नसतात पेशंटला. हे फार वर्षानुवर्ष त्यांनी काम करतात. म्हणजे असं ऐकलं की याची सुरुवात सुद्धा खूप आधीपासून सुरू होते आणि याच्या ट्रीटमेंटलाही तितका वेळ लागतो. ह्या ट्रीटमेंटलाही त्याचा तेवढा वेळ लागतो. पण जेवढे दीर्घकालीन आजार आहेत त्यासाठी मी होमिओपॅथीच रिकमेंड करेन. ॲलोपॅथिक सायन्स किंवा हे आता बरेच पेशंट पेन किलर्स वगैरे खातात. हे बाबा गुडघे दुखतात, कंबर दुखते, सायटिका यासारखे जे आजार आहेत, ह्याला कसं होतं आहे बाबा कंबर दुखते. हे दोन्ही सायन्समध्ये जर मी जर आता डिफरन्स सांगू शकेन तर आता हे दुखते, पाय दुखते, कंबर दुखते, काही दुखणं असेल, हे दबलं जाते फक्त. आपण एखादी पेन किलर खातो, हे दबते फक्त आणि आपल्याला त्यामध्ये आणि आजाराचं दुखण्याचं जाणीव होत नाही. फक्त खरं आजार बरा होत नाही. मुळापासून बरा होण्यासाठी त्याला मुळापासून औषधांना आपल्या होमिओपॅथीनं फरक पडतो. होमिओपॅथी यासाठी खूप चांगली मुळापासून काढलं जातं. थोडा टाईम घेतला जातो, टाईम कन्झ्युमिंग आहे बाबा. जरा ट्रीटमेंट पद्धतीमध्ये किंवा ट्रीटमेंटच्या मध्ये जरा पेशंटला टाईम लागतो ह्याच्यामध्ये. हो, पेशंट्स म्हणतात की होमिओपॅथीचे रिझल्ट्स यायला खूप वेळ लागतो, खूप वेळ आपल्याला ते औषध खायला लागतं. आता हे दोन्ही कॉन्टेक्स्टमध्ये जर बघाल तर ॲक्यूट कंडिशन्समध्ये सुद्धा होमिओपॅथी चांगली कारगर आहे. आता मी एक छान तुम्हाला उदाहरण देऊ शकेन. आताच रिसेंटमध्ये मी एक
किडनी स्टोनचं पेशंट जे केलेलं आहे त्याला फार सिव्हिअर पेन्स होते, तो खूप सारे पेन किलर्स वगैरे सगळं घेऊन येऊन त्याच्या पेनला त्याला शांतता मिळत नव्हती, त्रासात होता पेशंट. एक डोसने फक्त जिभेवरती 2 थेंब टाकल्याने त्याला एकदम आराम मिळाला, शांतता मिळाली. सांगण्याचा उद्देश एकच, कितीही प्रकारे पेन्स असतील, सिव्हिअरिटी असेल, काही असेल, दाबणे आणि त्याला जाणीव न होणे ह्याच्यापेक्षा त्याला रिझल्ट आणून त्याला बरं केलं की त्याला रिलीफ मिळून जाईल. एक छान एक्झाम्पल दिलं, बाळ रडत असेल तर बाळ रडत असताना आपण त्याला जाऊन घेतलं पाहिजे. तो का रडत असतो, मला घ्या, माझ्याकडे बघा, या दृष्टिकोनातून तो आपल्याला हे करतो. पण जर आता हे शरीर पण तसंच सांगत असते, त्याचं तोंड बंद करू नका. बाळाला नुसतं तुम्ही तोंड बंद केलं तर त्याच्यापेक्षा त्याला घेतलं पाहिजे, बरोबर, तर ते शांत होणार. तुम्ही जर त्याला आता हे औषधाच्या बाबतीत पण असंच, बाबा तोंड बंद करायचं नाही, बरं करायचं, थोडंफार लेट होऊ शकतंय पण नॅचरली येणार आणि पूर्ण क्युअर होणार. मग होमिओपॅथीतून काही आजार बरे होण्यासाठी किती वेळ लागतो, काय सांगू शकाल याबद्दल? आता एक मी तुम्हाला याच्या छान उदाहरण देऊ शकेन की एखादं बाबा पायाला आपल्याला जखम झाली असेल, हाताला जखम झाली असेल, त्याचं नॉर्मल का तुम्ही इथं ॲलोपॅथिक घ्या, आयुर्वेदिक घ्या, होमिओपॅथिक घ्या, त्याला टाईम लागणार तेवढा नॉर्मल इम्युनिटी प्रमाणे लागणार. आपण कुठलंही औषध घेतो, कुठल्याही प्रकारचं कुठल्याही पॅथीमधलं औषध घेतलं तरी नॅचरली जर तुम्ही बघितला तर बॉडीचे इम्युनला आपण बूस्ट करतो. शरीर स्वतःला बरं करत असतं. हे इम्युनला बूस्ट करणे किंवा हे प्रत्येकाच्या इम्युनिटी पॉवरच्या प्रमाणे पण आहे आणि होमिओपॅथीचा रिझल्ट येणार. फक्त कसं आहे की थोडे दिवस त्याला टाईम स्पेन घेतला जातो. ॲक्यूट केसेसमध्ये पण येणार, क्रॉनिक केसेसमध्ये पण येणार, पण हा रिझल्ट कायमस्वरूपीसाठी राहणार, तात्पुरता राहील किंवा असं नाही होणार. हां, काही ठिकाणी सपरेशन द्यावं लागतो, जसं की ही तर जरा ॲलोपॅथिक सायन्स मी म्हणू शकतो की बाबा योग्य ठरते. आता एमर्जन्सी केसेस इथं ॲलोपॅथिक सायन्सला जायलाच पाहिजे. जे काय इन शॉर्ट जर बघितलं तर सगळं मिळून जे काय ते पीपल वेलफेअरसाठी, समाजाच्या भल्यासाठी, समाजाच्या चांगल्यासाठीच हे सगळं शास्त्र आहेत. होमिओपॅथी म्हणा, आयुर्वेदा म्हणा, ॲलोपॅथिक म्हणा, प्रत्येकाचा वापर त्या ठिकाणी योग्य आहे. ना कोण कमी आहे ना कोण जास्त आहे किंवा कुणाचं जास्त गुणधर्म आहेत कुणाचे कमी गुणधर्म आहेत ह्याच्या चर्चेपेक्षा आपल्यासाठी काय चांगलं आहे. ॲक्यूट केसेस वगैरे ह्या सगळ्यांसुद्धा होमिओपॅथी काम करतेच, पण क्रॉनिक केसेसला वगैरे दीर्घकालीन आजारांसाठी ह्याच्यासाठी आता बरेच लोक हायपरटेन्शन, BP, या शुगर, डायबिटीज, थायरॉइडच्या या केसेससाठी फार दिवस फार वर्ष गोळ्या चालू असतात. म्हणजे खरं तर एखाद्या आजाराचं निदान होण्यासाठीच वेळ जातो, बरोबर, वेळ लागतो. लोक काही लोक अंगावर काढणे ज्याला म्हणतात की काहीतरी औषध घ्यायचं, वेळ काढायची. तुम्ही जसं मगाशी उदाहरण दिलं की बाळ जर ओरडते तर त्याचं तोंड दाबून उपयोग नाही, त्याला जवळ घेतलं पाहिजे. तर तसं न करता असं केल्यामुळं त्यामध्ये वेळ तर खूपच जातो आणि त्यामुळे आजार वाढत जातो. आणि तर मग काही केसेसमध्ये होमिओपॅथी खूप लवकरही काम करते असं तुम्ही सांगितलं. आणि याबद्दलचं मला एक उदाहरण तुम्ही दिलं की किडनी स्टोनच्या पेशंटला खूप वेदना होत असताना, सिव्हिअर पेन्स होत असताना त्याच्या जिभेवरती जे होमिओपॅथीचं 2 थेंब औषध सोडलं आणि त्यानंतर त्या पेशंटला खूप वेदना कमी झाल्या खूप प्रमाणामध्ये. तर हे औषध कुठल्या बेसिसवरती, म्हणजे हे औषध होमिओपॅथीचं कशापासून बनतं? मुळात होमिओपॅथीचं औषध हे कुठलंही आपण एक ठरवून आपण देऊ शकत नसतो. बाबा ह्या पेशंटला हेच औषध, जसं की ॲलोपॅथिक सायन्समध्ये दुखलं की पेन किलर्स, ह्याला त्याला औषध, वॉमिटिंगला वेगळं, उलटी झाल्या वेगळं, लूज मोशनला वेगळं, म्हणजे जुलाबला वगैरे वेगळं, असं काय नसतं. हे पेशंट वाईज डिपेंड राहतं. होमिओपॅथिकचं हे सायन्स किंवा हे जे बनलेलं आहे किंवा हे बनतं आहे कसं किंवा होमिओपॅथीची औषधं बनतात कशी, ह्याचं जर तुम्हाला मी हे करून देईन. एक बाबा दोघांच्यात जर समन्वय असेल, हे ह्याचा जर लॉच आहे, रूलच आहे ह्याचा, होमिओपॅथीचा रूलच नॉर्मली एक बाबा समांतरता, सिमिलर, जे काय आजारपण आहे ते त्याच्या नॅचरल वेनच तसाच पेशंटमध्ये तो त्याचं कच्च्या स्वरूपात जर त्याला दिलं गेलं तर ते औषधिक त्याचं रूपांतर न करता तेच औषध कच्च्या स्वरूपात दिलं गेलं तर ते शरीरावरती तसेच लक्षणं आणू शकतं. फॉर एक्झाम्पल, आता जर तुम्ही एक चांगलं जर साप चावला की सापाचं औषध सापाच्या विषापासूनच बनलं गेलेलं आहे. हे होमिओपॅथीचं सायन्सप्रमाणेच पकडलं गेलं जातं आहे. हे सापाचं तुम्हाला मी उदाहरण दिलं. असं बरेच ह्याला एखादं बाबा तुम्ही मलेरिया, डेंग्यू सारखं जर एक आजारपण असेल,
हे बाबा तुम्ही जर कच्च्या स्वरूपात त्याचा पाला जो कच्चा प्रकार होता त्या कच्च्या स्वरूपात जर दिलं गेलं तर तशी लक्षणं आणू शकेल तो शरीरात. त्या पद्धतीचं त्याचं ताकद असते. आणि हे नॅनो टेक्नॉलॉजी तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे पेशंटच्या सगळे त्याचे लक्षण, त्याचं माइंड. आणखी एक महत्त्वाची गोष्ट ह्याच्याबरोबर तुम्ही जर पकडाल तर पहिलं सायन्स आहे जे माणसाला फक्त पेशंटला फिजिकली ना शारीरिकदृष्ट्या ना आर्थिकदृष्ट्या पण मानसिकदृष्ट्या बघून सुद्धा दिलं जाते. हे पहिलं शास्त्र असं आहे की बाबा त्याचं मानसिकताही पेशंटची घेतली जाते. मानसिकता ही फार इम्पॉर्टंट आहे. आज जर उदाहरण घ्याल तर एखादा कोणतरी स्टेज स्पीकर असेल किंवा एखादा कुठल्या तरी मोठ्या काहीतरी ह्याच्यातला व्यक्ती असेल, त्याला कुठेतरी बाबा काही गोष्टींचा स्टेज फंक असतो किंवा काय असतात, पोटात त्याच्या हे होतात, हे त्याच्या मानसिकतेमुळे त्याच्या भीती वाढते, ह्याच्यामुळे त्याचे भरपूर सिम्पटम्स. पण याला आपण असं धरू पण शकतो की बाबा हे सगळ्याला मानसिकता प्रत्येक गोष्टीच्या मागे येऊ शकते. मानसिकता जर नसती माणूस आजारपण असताना चिडचिडपणा पण केला नसता. बरोबर. हे मानसिकता प्रत्येक गोष्टी मागे आहे. तसंच जर तुम्ही आता हे ते पेशंटला जर कुठल्याही त्याच्या सगळ्या बाजूनं जर बघून जर औषध दिलं गेलं तर त्याचा रिझल्ट उत्तमच येणार आणि पेशंटला रिलीफ पण वाटणार. तोंड मी मागाशी सांगितल्याप्रमाणे तोंड बंद करणे नव्हे तर त्याचं जाणीव न बंद करणे, फक्त त्याला काय असेल ते असेल त्याचा आजार पण कमी करणे. म्हणजे एकंदरीतच आजारपणामध्ये आणि नॉर्मल लाईफमध्ये दोन्ही गोष्टींमध्ये मानसिकता ही तेवढीच इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट आहे हे. तसंच औषध जर तुम्ही बघाल तर हे औषध कुठलंही आता ॲलोपॅथिक सायन्सचं म्हणा किंवा अदर कुठल्या याचं जरी तुम्ही पकडलात ऑलपॅथीजमध्ये, हे सायन्स थोडंफार वेगळं जातं आहे. हे नॉर्मल ह्युमन बिंग्सवरती प्रूव्ह करून सामान्य हे जे काय संशोधन केलेलं आहे औषधांचं, हे सामान्य ह्युमन बिंग्सवरती देऊनच हे जे काय असेल ते असेल लक्षणं त्याची नोंद केलेली आहेत. हे कुठल्याही लोअर ॲनिमल्स जसं की उंदरांवरती वगैरे ह्याच्यावरती हे बनलेलं नाही आहे शास्त्र. त्याच्यावरती आजमावून काय वगैरे त्याच्यावरची लक्षणं घेतलेली नाहीत. जे काय असेल ते सामान्य व्यक्तींना देऊनच ह्याचं लक्षणं आपण घेतली जातात. त्यामुळे हे नॉर्मल त्याचे फाइंडिंग इफेक्ट्स आपल्याला मिळालेलेच आहेत. हे कसं काम करणार हे आपल्याला माहिती आहे. या औषधी तर शरीरात दिल्यावरती ह्युमन बिंग्समध्ये काय काय फरक पडतो, हे बाबा नॉर्मल व्यक्तीला दिल्यावर काय काय होणार, हे सगळं त्याचं ऑलरेडी लक्षणं नोंद असतात. आणि थोडंफार हे शास्त्र जर बघाल तर पेशंट कुठलाही असेल त्याचं जवळपास हिस्ट्री जवळपास 1 तासभराची हिस्ट्री घ्यावी लागते. म्हणजे औषधं द्यायच्या आधी, औषधोपचार सुरू करायच्या आधी तुम्ही त्याचे तासभर आधी ठराविक केस होतं. क्रॉनिक केसेस आहेत. क्रॉनिक केसेसमध्ये तुम्ही जर बघाल तर त्याला छान हिस्ट्री घ्यावी लागते. ओके. त्याचं माइंडसेट, त्याचं बाकीचे त्याच्या आवडीनिवडी आणि पेशंट ही खुल्लापणाने बोलू शकतो, त्याच्या सर्व गोष्टी सांगतो. आणि हे जे इम्पॉर्टंट आहेत गोष्टी, म्हणजे आवडीनिवडीतून आणि माणसाची बोलण्याची जी पद्धत आहे त्याच्यावरून सुद्धा तुम्ही अभ्यास करत असाल. पेशंट ओपीडी मध्ये एंटर केल्यापासून, तो बसण्यापासून, तो चालतोय कसा, तो बोलतोय कसा, तिथून त्याचं सगळं त्याचं आजमावलं जाते, बघितलं जाते, त्याची मानसिकता बघितली जाते, त्या पद्धतीने त्याला औषध दिलं जातं. म्हणजे डॉक्टर होणं हे खरं तर औषधं देणं यापुरतंच मर्यादित नाही आहे, अजून सुद्धा खूप मोठा गोल आहे या सगळ्यासाठी. या चर्चेतून असं मला जाणवतंय. तर मला अजून एक सर प्रश्न तुम्हाला विचारायचा. सर तुम्हाला इतकं नॉलेज सगळं घ्यायचं आणि इतका अभ्यास करायचा म्हणजे नक्कीच साहजिकच आहे, खूप वेळ आपल्याला एखाद्या गोष्टीला द्यावा लागतो. तर किती वर्ष झाली सर तुम्हाला या फील्डमध्ये? या फील्डमध्ये येऊन मला जवळपास 8 वर्ष झालेली आहेत. म्हणजे तुम्ही MBBSचं शिक्षण, तुमचं डॉक्टरीचं शिक्षण BHMS. तर तुम्ही सर डॉक्टर झाल्यानंतर आजपर्यंत तुम्ही ही सगळी प्रॅक्टिस करताय. आणि असं ऐकलंय की तुम्ही क्लिनिक सुद्धा, तुमचं कोल्हापूरमध्ये क्लिनिक आहे. बरोबर. आणि अलीकडे बघताय सर की तुम्ही व्हायरल, सध्या खूप व्हायरल आजारांचं प्रमाण खूप सुरू आहे. त्यामध्ये सर्दी, खोकला असेल, ताप असेल, अचानक येणारा अशक्तपणा असेल, ह्याकडं होमिओपॅथी कशी आपल्याला या गोष्टींमध्ये मदत करते? यामध्ये होमिओपॅथीचा रोल फार या अशा आजारांसाठी तर आपण पकडलं पाहिजे. हे ॲक्यूट केसमध्ये आता जर मी जर पकडला तर आता हे छान याचं उदाहरण तुम्हाला मी देऊ शकेन की ॲक्यूट कंडिशन्समध्ये होमिओपॅथी काम करते, कारगर आहे. तुम्ही जर बघाल जर आता तर जी व्हायरल इन्फेक्शन्स आहेत याला अँटीबायोटिक्स, ह्याचं ॲक्च्युली जर कुठल्याही ॲलोपॅथिक फिजिशियन जरी सांगितलं आहे तरी याच्यामध्ये अँटीबायोटिक्सचा एवढा रोल नसतो. ओके. व्हायरस त्याचं मिनिमम त्याचे कालावधी त्याचं काम करून तो जात असतो. तेवढ्यात तुम्ही तुमची फक्त इम्युनिटी, बॉडीचं डिहायड्रेशन,
हे सगळ्या लेवलला मेंटेन केलं पाहिजे. नॅचरली बरं होऊ शकतं. तुम्ही इम्युन सिस्टीम त्याची लक्षणं जेवढी यायला लागली त्याला ट्रीट केलं पाहिजे. आणि अशाच वेळी होमिओपॅथी त्याच्या सर्व हिस्ट्रीनं त्याच्या डोक्यात घेऊन त्याचं सगळं लक्षणं त्याचं सगळं काय असेल ते त्याची माहिती घेऊन हे त्याला आजारपण त्याचं औषध दिल्यामुळे हे जास्त करून कारगर साबित होऊ शकतं. आणि ह्याच्यामध्ये त्याला फारच व्हायरल इन्फेक्शन्समध्ये त्याची इम्युन पॉवर जरा जास्त बूस्ट होते. कदाचित पुढे जाऊन तो जास्त त्याला इझिली हे राहील, म्हणजे तो पुढच्या गोष्टींसाठी तयार राहतो. कुठे बाहेर गेले, कुठलं इन्फेक्शन झालं, वातावरणात बदली झाली तर यासाठी शरीर तयार होतं माणसाचं. हा, शरीराची इम्युन पॉवर जास्त बिल्ड केली जाते. नॅचरली न्यूट्रिएंट्स कव्हर त्याच्या खाण्यातूनच होतात. नॅचरली कुठल्याही पद्धतीचं त्याचं जर डाएट जर प्रॉपरली मेंटेन केला असेल तर कुठल्याही व्हायरसला आपण मात देऊ शकतो. व्हायरसची सिव्हिरिटी त्याचं काय असेल त्याचा काळखंड करून तो जाणारच. पहिले 2 दिवस जरी पकडला तुम्ही तर त्याची पॉवरफुलरित्या त्याचं हे असते 2-3 दिवस, त्यानंतर त्याची सिव्हिरिटी खाली येत जाते. ते लक्षणं जशी येतात तशी ट्रीटमेंट दिली पाहिजे. आणि होमिओपॅथिक हे सायन्स अशाच बाबतीत इम्युन बुस्टिंगला जर तुम्ही पकडलं तर व्हायरल इन्फेक्शन्समध्ये त्याचं खांब भरपूर चांगला आहे. सर, शरीर तयार करण्याच्या विषयानं मला एक गोष्ट लक्षात आली. सध्या तरुणांच्या मध्ये बॉडी बिल्डिंगचं प्रमाण जास्त आहे. खूप तरुणांना अशी इच्छा असते की मी फिट राहायला पाहिजे, मला व्यायाम करायचा आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, चांगला डाएट घ्यायचा आहे. तर हे सगळं करत असताना होमिओपॅथीमध्ये आपल्याला काही होमिओपॅथीमधून मदत होऊ शकते का? होमिओपॅथीमधून ह्यातून फार मदत होऊ शकते. या अशा पेशंट्सला जे बाबा इम्युन बुस्टिंग त्यांचं जर हे आता तुम्हाला मी मागाशी सांगितलेल्याप्रमाणे इम्युनिटी स्ट्रॉंग राहिली की त्यांना त्यांची नॅचरली इम्युनिटी हे सगळ्यात मोठं फॅक्टर आहे प्रत्येक आजारपणामध्ये पण, फिटनेसमध्ये पण, हेल्दी राहण्यासाठी पण आणि आजारपणामध्ये पण इम्युन पॉवरचा फार रोल आहे. एका ठिकाणी इम्युनिटी कमी झालेली असते, एका ठिकाणी इम्युनिटी आपण वाढवून देतो. इम्युनिटी वाढलं तशाच पद्धतीनं पेशंटला जर त्या वेळेला त्याचे न्यूट्रिएंट्स त्याचे कसं आहे त्याचं मार्गदर्शन जर केलं गेलं होमिओपॅथीप्रमाणे तर त्याला फार चांगले रिझल्ट्स येतील आणि हे कंटिन्युअस रिझल्ट त्याला बॅलन्समध्ये ठेवतील. असं नाही की बाबा थोड्या दिवसासाठी हे आजारपण औषधं जर घेतली आणि त्याला बॉडी बिल्डिंग केलं नंतर परत त्यानं सोडलं की खाली येईल. असे स्टिरॉइड्स यूज केले जातात, काय यूज केले जातात. पण नॅचरल आहे ना, जरा लेट जरी आलं तरी चालेल पण नॅचरल आणि टिकाऊपणा आला पाहिजे. हे जे काय मिळवलेलं शरीर आहे हे भक्कम राहिलं पाहिजे, चांगल्या पद्धतीने राहिलं पाहिजे आणि ह्याच्यासाठीच होमिओपॅथी चांगली काम करू शकते. मग हेल्थ, इम्युनिटी आणि फिटनेसचा नेमका मंत्र काय डॉक्टर अक्षय निंगणूरकर यांच्या मते? माझ्या मते हेल्थ, इम्युनिटी आणि फिटनेस हे तिन्ही फॅक्टर्स कुठं ना कुठे एक चौथा फॅक्टर पण याच्यामध्ये धरला पाहिजे, तो म्हणजे मेंटल्स. ओके, खूप महत्त्वाचा विषय. माइंड, हे माइंड पण त्याच्यामध्ये फॅक्टर धरला पाहिजे. आणि कुठं ना कुठंतरी मी एवढंच सांगेन, हेल्थ, इम्युनिटी, फिटनेस हे असं आपण बोलून सुद्धा हे करू शकत नाही की बाबा मी राहतोच फिट किंवा मी असं रोजच्या रोज त्याच्यासाठी अनुशासन पाळलं पाहिजे. खाण्यामध्ये अनुशासन पाळलं पाहिजे, वर्कआउटमध्ये अनुशासन पाळलं पाहिजे. तसाच आता 31st झाला, नेक्स्ट बर्थडे येतो, सगळं येतं. ते एक कुठंतरी धोरण धरलं पाहिजे, युवा पिढीने तरी धरलंच पाहिजे की बाबा दर बर्थडे माझा जेव्हा माझा वाढदिवस येईल तेव्हा मी हेल्थ चेकअप तरी करून घेईन. ओके, एखादं हेल्थ चेकअप तरी रेग्युलर बेसिसवरती ठेवलंच पाहिजे. बरेच मोठे आजारपण कुठं ना कुठेतरी क्षुल्लक आपण बघितलं असेल आधीच त्याचं तर हे टाळता येतं. त्यामुळे आता बरेच मी आता युवा पिढीचं बघतोय थोडंफार अल्कोहोल, स्मोकिंग, त्याच्यामुळे उद्भवणारे आजार तुम्ही पकडाल तर हे कुठं ना कुठंतरी बाबा आता एखादं स्मोकिंग, हेवी स्मोकिंग करतात, ड्रिंक, अल्कोहोल, तसे केसेस आपल्याकडे फार येतात. तशा पद्धतीचे जर तुम्ही पकडला तर हे अशा लोकांनी एक कुठंतरी त्यांच्या रुटीन हॅबिट्समधून एव्हरी बर्थडे हा माझा हेल्थ डे म्हणून समजून एक रुटीन चेकअप तरी केलंच पाहिजे. कुठं ना कुठे एक जास्त मोठं टेस्ट न करता साधं कोलेस्ट्रॉल जरी बघितलं तरी चालेल. त्याच्यावरून अंदाज सापडेल की बाबा आपल्या शरीरात काय नुकसान व्हायला आले का. लिव्हर किडनीच्या डिझिजेस सुद्धा आपण पकडू शकतो. लिव्हरसाठी वगैरे तुम्ही साधी एखादी SGOT टेस्ट सुद्धा जरी केली तर ह्याच्यातून आपल्याला लक्षात येऊन जाते की माझं हेल्दी आहे की नाही. आता लिव्हर तसं पकडलं तर सगळ्यात मोठा छान ऑर्गन, एक रेग्युलेटर म्हणून आपण त्याला धरू शकतो. महत्वाच्या अवयवांपैकी एक असलेला एक त्याला आपण रेग्युलेटर म्हणून धरू शकतो. इतका तो महत्वाचा ऑर्गन अल्कोहोल वगैरे ह्यानं त्याला नुकसान केलं जातंय. म्हणून मी मुद्दा म्हणून आपल्या माध्यमातून मी सामान्य जनतेला हे सांगू इच्छितो की
हे जे काय बाबा अल्कोहोल वगैरे ह्याचं प्रमाण जास्तीत जास्त आपण लिव्हर आणि ह्याला नुकसान करून घेतो. तर लिव्हर एवढा इम्पॉर्टंट ऑर्गन आहे की बाबा आपण डोनेशन जरी करायला गेलो तर 60% जरी लिव्हर आपण देऊन टाकलं तर 1 महिन्यात ते स्वतः बरं करून नॅचरली आहे तसं होऊ शकतं. इतकी ताकद त्या लिव्हर मध्ये आहे. हा, मग ते लिव्हर जर आपण त्याला जर सांभाळलं तो रेग्युलेटर म्हणून काम करतो. तसंच तुम्ही जर शुगर जरी तुम्ही पकडला बाबा शुगरचं प्रोडक्शन किंवा शुगरचं जे काय आहे ते इन्सुलिन प्रोडक्शन कमी झाल्यामुळे किंवा ह्याच्यामुळे शुगर होतात. मग इन्सुलिन कोण करतंय तर पँक्रियाज करतात. पण हे काय जे इन्सुलिन आहे किती प्रमाणात बाबा त्याचा यूज केला पाहिजे किंवा शरीराला दिलं पाहिजे हे रेग्युलेटर कोण करते. मास्टर रेग्युलेटर इज लिव्हर. हे लिव्हरचं एक खासियत आहे आणि अशा लिव्हरला आपण नुकसानीत टाकतो. मी सांगितल्याप्रमाणे 60% जरी डोनेट झाला 1 महिन्यामध्ये तो तयार होतो. मग ह्या ज्या हॅबिट्स आहेत बंद केल्या पाहिजेत. बंद तर नक्कीच केल्या पाहिजेत. पण ज्या लोकांना सध्या अल्कोहोल कन्झम्पशनचं हॅबिट आहे, स्मोकिंगचं हॅबिट आहे, त्यांच्यासाठी काय होमिओपॅथीमध्ये असं काय आहे का की ते जेणेकरून त्यांना ते सोडण्यास, ती हॅबिट सोडण्यास मदत होईल? अशा पद्धतीच्या केसेस आता मी स्वतःच फार आढळत मला दिसतात आणि हाताळल्या जातात. मग आमच्या इथे मी बघतोय त्या केसेस तशा भरपूर पेशंट्स मी आतापर्यंत बघितलेले आहेत. कुठं ना कुठंतरी बाबा चुकीच्या डाएट किंवा व्यसनानी, आता जसं ते फॅटी लिव्हर एक फार चर्चेत आहे की बाबा व्यसन करून अल्कोहोलिकमुळं कंडिशन्समुळे होऊ शकते किंवा ओबेसिटी किंवा फॅटचं शरीरात प्रमाण जास्त वाढल्यामुळे. तर अशा फॅटी लिव्हरच्या वगैरे केसेस ह्याला उत्तम पद्धतीनं होमिओपॅथीने ट्रीटमेंट दिली जाते आणि पेशंटला रिझल्ट पण छान येतात. पण अल्कोहोल सोडण्यामध्ये काही मदत होते का होमिओपॅथीची? अल्कोहोलला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्याला होमिओपॅथी अशा बाबतीत तर पाळलीच पाहिजे, घेतलीच पाहिजे. कारण इथं माइंडचा फार इम्पॅक्ट पडतं. इथं माइंड हे फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे इथे आणि मेंटल्सवरती आणि थोडंफार ह्या गोष्टींवरती होमिओपॅथी चांगलीच काम करते. देऊ शकतो आपण त्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट्स बघू शकतो आपण त्याच्यामध्ये. तर मला एक सांगा अजून एक सर, मला एका प्रश्नाबद्दल उत्सुकता आहे. ती म्हणजे तुम्ही या फील्डकडे सर कसं वळलात? तुमच्या घरी कोणी डॉक्टर होतं का? नाही, माझं तसं तुम्ही बघाल तर मी माझे वडील वगैरे एक सामान्य व्यक्ती, बाहेरच्याच त्यांनी प्रायव्हेट नोकरी वगैरे करूनच असं केलेलं आहे. आणि मला ह्याच्यामध्ये थोडंफार माझं जरा पहिल्यापासूनच हेल्पफुल नेचर आहे आणि थोडंफार हे नोबल प्रोफेशन वाटतं मला. ह्या प्रोफेशनमध्ये एक आपण एक स्पेशियस किंवा आपण धरू शकतो की एक नोबल म्हणून आपण धरलं जातं आहे. तरी बाबा एक स्पेशल त्याला एक हे मिळतंय आणि एक सेवा, जनसेवा म्हणून पण आपण याला पकडू शकतो. बाबा मी अशा प्रोफेशनला कधीही येण्याची इच्छा होईलच आणि सुदैवाने मला हा चान्स फार चांगल्या पद्धतीनं मिळाला. आणि सुरुवातीचा काळ माझा शिक्षणाचा वगैरे जर तुम्ही पकडाल तर माझं करिअर किंवा एज्युकेशन चालू असतानाच मी बाहेर नोकरी वगैरे करणे असं करत करत थोडाफार स्ट्रगलचा फेज राहिला माझा. पण ह्याच्यामध्ये मला फार छान अनुभव आला. शिकत गेलो बरेच इकडे तिकडे नोकरी करत, जास्त करून रात्रीचं मी नोकरी करायचो, दिवसा कॉलेज करायचो. असं करत शिकत मला कुठं ना कुठंतरी याचा फायदा झाला. आणि आज मी फार कमी वयात भरपूर अनुभव मला मिळण्याचं कारण एकच की मी फार लवकर बाहेर पडलो. मी फार लवकर पेशंट्स बघायला लागलो. मी ठराविक कालावधीमध्ये आता जिथे माझी प्रॅक्टिस चालते तिथे माझा दवाखाना जिथे आहे तिथेच मी घरोघरी जाऊन पण पेशंट बघत होतो. मी असं ऐकलंय की खरं तर तुम्ही मगाशी ज्याप्रमाणे म्हणलात की बाबा एक आवड आहे, काम पण करता येईल आणि त्यातून सेवा पण करता येईल, त्याचमुळे तुम्ही कोल्हापूर मधल्या एका लहान एरियामध्ये तुमचं क्लिनिक काढलं असं माहिती मिळाली. थोडंफार त्या एरियामध्ये आपण एक स्लम एरिया म्हणून जरी तुम्ही पकडला तरी काय हे नाही. मी तिथेच बघितलं. मी स्टार्टिंग फेज पासूनच मी जर तिथे जात होतो, मी एक घर निवडलं होतं. त्या घरात मी रोज सकाळी जायचो. तिथे जाऊन मी बसणार. तिथे ठराविक पेशंट्स यायचे. ते पण ॲक्च्युली त्यांच्या इथे एक बेड रिडन म्हणजे अंथरुणात असलेल्या जखमा वगैरे झालेल्या पेशंटचं मी ड्रेसिंग वगैरे करायचो त्यावेळेला. तर तसे त्या एरियामध्ये पेशंट्स इथं माझे ऑलरेडी मी घरोघरी असे पेशंट्स बघायचो. मग त्यानंतरच मी तिथं OPD टाकण्याचा निर्णय घेतला. आता तशाच पद्धतीचं जर तुम्ही पकडलं तर आता
तिथून नंतर माउथ पब्लिसिटी होऊन बरेच मला आजारांसाठी, जसं की तुम्ही जास्त आता बहुचर्चित तुम्ही जर पकडला तर आजार गुडघे दुखतात, कंबर दुखी, सायाटिका ह्यासारखे आजार पण भरपूर प्रमाणात आता सध्या जोरावरती आहेत आणि ह्यासाठी पेशंटसुद्धा आपल्याकडे भरपूर प्रमाणात सध्या येत आहेत की बाबा त्यांना चांगल्या पद्धतीनं उत्तम त्यांना रिझल्ट्स पण आता भेटत आहेत. थोडा टाईम लागणार आहे थोडंफार आणि तरी पण ह्याचा रिझल्ट तुम्हाला एक टिकाऊपणा भरपूर मिळेल आणि बरे व्हाल. असे ऐकलंय की डॉक्टर अक्षय निंगनूरकर यांच्या बाबतीत एक गोष्ट मी ऐकली आहे कोल्हापूरमध्ये बऱ्याच वेळा, की लोक म्हणतात की ह्यांचा हातगुण काही गोष्टींमध्ये खूप चांगला आहे. उदाहरणार्थ गुडघेदुखी, कंबरदुखी, सायटिका, विशेषतः त्वचेचे आजार, खूपच महत्त्वाचा हा मुद्दा आहे त्वचेच्या आजारांचा. तर यामध्ये खूप सरांचा हातगुण चांगला आहे. असे सर कशा प्रकारे तर असे अनुभव कशा प्रकारे लोकांना आलेले आहेत आणि होमिओपॅथी कशा प्रकारे प्रभावी ठरते लोकांसाठी? मी आता सांगितल्या पद्धतीने जॉईंट पेन, संधिवात, गुडघेदुखी, कंबरदुखी हे आजार पण लोक बरेच दिवस आता त्याला पेन किलर्स खातात. तात्पुरतं मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं नुसतं बंद केलं जाते किंवा जाणीव बंद केली जाते, पण आजार पण मुळापासून निघत नाही. थोडा याला टाईम लागेल पण हे कव्हरेजमध्ये येतात आणि आता सध्या माझ्याकडे तसेच पेशंट्स भरपूर प्रमाणात आहेत आणि रिकव्हरी झालेले आहेत. तसंच तुम्ही जर दुसरा आता बोलात तर त्वचेचे आजार किंवा फंगल और नायटा हे फार प्रमाणात सध्या आता दिसत आहे आणि सध्या पकडला गेला तर भरपूर दीर्घकालीन आजारांवरती माझे उपचार चालतात. पण हे दोन चर्चा तुम्ही जे आणला आता ह्याच्याबद्दल थोडीफार मी त्याच्यावरती प्रकाश टाकू शकेन. फंगल इन्फेक्शन और नायटा हे जर पकडला तर कुठं ना कुठं तरी अस्वच्छता, निगा न राखणे, ओली कपडे घालणे वगैरे अशा घामाचं स्वरूप जास्त असणे, स्वच्छता त्याच्यामध्ये फार मोठा रोल प्ले करते. अशा गोष्टींमुळे हे आजार पण सुरुवात होऊ शकते. नंतर या गोष्टीला जर फंगल इन्फेक्शनला प्रिव्हेन्शन करायचं असेल, यापासून काळजी घ्यायची असेल, बचाव करायचा असेल तर स्वच्छता हा फार इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तसाच हा स्प्रेड जो होतो तो टचने पण तुम्ही एकमेकाचे कपडे वापरले, नॅपकिन्स, टॉवेल्स हे जर वापरलं तर ते स्प्रेड होणार. ह्याला टाळता येतं. आता बरेच वेळा काय केलं जातं, लोकांना वारंवार 6-6 महिने 8-8 महिने त्रस्त आहेत या आजाराने, जेणेकरून हे आजार 1 महिन्यात सुद्धा पूर्णपणे कमी होऊ शकतो. पण हे वारंवार त्यांना 6 महिने 8 महिने जरा कमी येते, परत वाढते, जरा कमी येते, परत वाढते. कुठल्याही गोळ्या औषधांचा ह्याच्यामध्ये फक्त रोल स्टार्टिंग फेजला मला वाटतो. एकदा त्याचं फंगल ट्रीटमेंट केली, फंगलला त्याला औषध उपचार केले, त्याचं कमी आलं की तिथून पुढे त्याच वेळेला त्याचबरोबर पेशंटच्या घरातून त्याला नष्ट केलं पाहिजे. पेशंटच्या हंतरून, पांघरून, ब्लँकेट्स हे सगळं आपण डेटॉलमधून स्वच्छ केलं पाहिजे. एकमेकाचे कपडे एकमेकाचे, तसंच घरामध्ये दुसऱ्या कोणाला असेल तर त्याच व्यक्तीला त्याला पण ते ऑन द वे ट्रीटमेंट देऊन टाकली पाहिजे, जेणेकरून टोटली घरातून आपण फंगल इन्फेक्शन इरॅडिकेट करू शकेन, म्हणजे नष्ट करू शकेन. जर कुठला तरी आता 2 व्यक्तींना 2 भावांना फंगल इन्फेक्शन आहे, एकाला ट्रीटमेंट दिली असेल, तो बरा झाला असेल आणि त्याच्या शरीरावरचं गेला असेल, पण 1-6 महिन्यानं त्याला येणार, कारण का हा व्यक्ती दुसरा त्यांचे जे बंधू आहेत ते घरामध्ये फिरणार, ते फंगल इन्फेक्शन त्यांनी कुठल्याही कोचवरती बसणार, त्यांच्या ब्लँकेट्स, कपडे, इकडे तिकडे टॉवेल्सला हात लावला जाणार, हळूहळू ह्यांच्या शरीरामध्ये परत ह्याची निर्माण व्हायला सुरू होणार आणि परत 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी, 4 महिन्यांनी हे वारंवार इन्फेक्शन येत राहणार. ह्याची चेन मोडली पाहिजे. मग अशा प्रकारच्या दीर्घकालीन आजारांमध्ये म्हणजे संधिवात, कंबरदुखी असेल, पाठदुखी असेल, मानदुखी असेल, शुगर असेल किंवा फॅटी लिव्हरची समस्या असेल, किडनीचे आजार असतील किंवा व्हायरल इन्फेक्शन्स असेल, या सगळ्या केसेसमध्ये तुमच्या क्लिनिकमध्ये कोणकोणत्या प्रकारचे लोक सर जास्त येत आहेत सध्या? सध्या आम्ही सर्वच दीर्घकालीन आजारांवरती, ॲक्यूट केसेसवरती पण, थंडी, ताप, खोकला ह्या गोष्टीसुद्धा आता नवीन प्रॅक्टिसला थोडंफार सगळ्याच केसेस येत राहतात. असं डिफरन्शिएशन असं जास्त करून चालत नसतं. पण महत्त्वाचं हे डायबिटीज वगैरे क्रॉनिक केसेसला थोड्या वर्षांनी का होईना गोळी बंद होणार, अशा स्वरूपात ट्रीटमेंट आपल्याकडे नक्कीच बंद होऊ शकते का त्याला पेशंटचं? म्हणजे नक्की औषधं ही क्रॉनिक डिसीज म्हणजे नक्की दीर्घकालीन आजारावरची सुरू असलेली औषधं बंद होऊ शकतात का?
नक्कीच बंद होऊ शकतात आणि ह्याला होमिओपॅथीच उत्तर देऊ शकतं. अवश्य बंद होणार हे कालांतरानं जसं औषधाचं जास्त दिवस त्याचे म्हणून तर टाईम लिमिट त्याचं जरा जास्त पकडलं जातं. हे दीर्घकालीन आजार आहेत. त्याचं हायपरटेन्शन म्हणजे BP, उच्च रक्तस्राव प्लस डायबिटीस म्हणून तुम्ही पकडला गेला, शुगरला, ह्याला होमिओपॅथी फार ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करते. बरेच पेशंटचं औषधं बरेच काळ दिली जातात. त्यानंतर एक त्याचा चांगला फायदा होतो की बाबा रेग्युलर होणाऱ्या गोळ्या बंद होऊ शकतात. रेग्युलर जे आपल्याला BP शुगरसाठी गोळ्या खाल्ल्या जातात हे थोड्या कालावधीनंतर होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटमध्ये अवश्य ह्याच्यातून बरं होता येतं. ह्याच्यामध्ये चांगले रिझल्ट्स आहेत. तर सर मी असं ऐकलंय की डॉक्टर होण्यापर्यंतचा जो प्रवास असतो त्यामध्ये खूप स्ट्रगल असतं. तो अभ्यास खूपच किचकट असतो. पण स्ट्रगल इथंच संपतंय का ज्यावेळी तुम्ही डॉक्टर होता? त्यानंतरही काही तुम्हाला तशा पद्धतीने कष्ट घ्यावे लागतात? डॉक्टर होणे किंवा डिग्री संपणे किंवा शिक्षण संपणे ह्याच्यानंतर सुद्धा इथंच संपत नसतं. याच्या पुढे अनुभव घ्यावा लागतो. बरेच वर्ष डॉक्टर कंप्लिशन झाल्यानंतर त्यांचं एज्युकेशन पूर्ण झाल्यावरती वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये काम करतात, वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये बघतात. जसे की आज एखाद्या हृदयाच्या डॉक्टरांकडे जातात, एकदा किडनीच्या डॉक्टरांकडे जातात, एकदा मेडिसिनच्या डॉक्टरांकडे जातात. बरेच वर्ष तिथे पेशंट्स हाताळतात, बघतात, त्यांचा अनुभव घेतात. अशा स्वरूपात त्यांची मग पेशंट बघितल्यानंतर त्यांचा अनुभव वाढतो आणि पुढे जाऊन त्यांना त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये फार फायदा होतो. मग ज्या पद्धतीनं आता तुम्ही क्लिनिक स्वतःचं चालवता त्यानंतर ही कुठं तुम्ही प्रॅक्टिस किंवा ऍडमिशन वगैरे असं काय ट्रेनिंगसाठी यामधल्या जाता का तुम्ही? हां, मी मगाशी सांगितल्या पद्धतीनेच मी अजून वेगवेगळ्या ठिकाणी मी माझं पर्सनल क्लिनिक तर मी बघतोच. आणि माझं क्लिनिक मध्ये जर तुम्ही बघाल तर सर्वच आजारांवरती आपण इथं ट्रीटमेंट दिली जाते. आणि त्याचे टायमिंगसुद्धा जर तुम्ही बघाल तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते क्लिनिकच चालू असतं. त्याच्या पश्चात नंतर थोडेफार एमर्जन्सी पेशंट्स किंवा त्यांचं हे सुरू असतं तर थांबावं लागतं. पेशंट्स बघितले जातात. जर बघाल तर माझं पर्सनल क्लिनिक जिथं आपण उषाकाल हेल्थकेअर सेंटर म्हणून जवाहरनगर मेन रोडला माझ्या क्लिनिकमध्ये मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की अवश्य जर दीर्घकालीन आजार जर असतील, बरेच आणि ॲक्यूट केसेससुद्धा जर असतील तर तुम्ही अवश्य नक्की येऊन भेट द्या आणि चांगल्या पद्धतीनं तुमचा उपचार होतील. तुमचं ट्रीटमेंटमध्ये कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला हे होणार नाही. चांगल्या पद्धतीने तुम्हाला ट्रीटमेंट दिली जाईल एवढं आपण बघता येईल ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्याबरोबरच पेशंटचा एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी आपण बरेच गोष्टी करू शकतो. जसं की आता त्यांना बाबा एव्हरी संडे माझ्या क्लिनिकमध्ये तुम्ही जर बघाल तर फ्री कन्सल्टेशन असते. एव्हरी संडे कॅम्प चालू असतो. एव्हरी संडे फ्री कन्सल्टेशन ठेवलं जातंय. ह्याच्यामध्ये पेशंटला तपासलं जातंय, त्याचं काय असेल ते आजारपणाचे सगळे त्याचे औषधोपचार सुद्धा त्याच्यामध्ये दिले जातात. हे फार दीर्घकालीन आजार जर काय काय असतात त्यांच्यासाठी सुद्धा त्यांना मार्गदर्शन केलं जातंय. सर्व गोष्टी मानसिक जर आजार असतील तर त्यासाठी सुद्धा त्यांचं काउन्सिलिंग प्रकार सुद्धा केले जातात. सर्व गोष्टींवरती तिथं उपचार दिले जातात. तर स्त्रियांसाठी काय होमिओपॅथीमध्ये, तर स्त्रियांच्या आजारांवरती होमिओपॅथीमध्ये काही मदत होऊ शकते का? स्त्रियांच्या आजारांमध्ये जसं की आता तुम्हाला मी फार आता लहान मुलींच्या मध्ये पाळीच्या तक्रारी राहतात, मासिक पाळी त्यांचं व्यवस्थितरित्या येत नसते. अशा ठिकाणी तर एक्सलंट रिझल्ट्स आहेत होमिओपॅथीमध्ये. PCODच्या तक्रारी, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिझीज म्हणून त्याला म्हणलं जातं. बाबा अशा गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याकडे ट्रीटमेंट दिली जाते आणि चांगले रिझल्ट्स आहेत. त्याच्यामध्ये उत्तमरित्या पेशंटला त्याचे गुण येतात आणि ह्याच्यातून नक्कीच मुक्तता मिळू शकते. तर सर मला एक सांगा की तुम्ही एक यूथ आहात, तुमचा प्रवास हा मी आज जाणून घेतलेलाच आहे आतापर्यंतचा. तर तुम्ही ॲज अ यूथ आणि ॲज अ डॉक्टर म्हणून आजच्या यूथला काय मेसेज द्याल आपल्या SP9 मराठीच्या माध्यमातून? यूथला मी मागाशी सांगितल्याप्रमाणेच आपण एकदा तरी वर्षातून स्वतःसाठी म्हणा किंवा फॅमिलीसाठी म्हणा एकदा तरी हेल्थ चेकअप केलाच पाहिजे. हे यूथला माझं फार इम्पॉर्टंट मेसेज आहे.
आणि आजकालच्या यूथमध्ये फिटनेसला मान्यता जरा त्या पद्धतीनं नाही आहे. फिटनेस लेवलला जरा बघितलं पाहिजे आणि फिटनेस आपला नुसता नसून फॅमिली फिटनेससुद्धा हा लक्षात घेतला पाहिजे. आपण फिट तर आपली फॅमिली फिट, या दोन्ही हेल्थ याप्रमाणे आपण पकडलं पाहिजे. हे आपण हेल्दी राहणे आपण पण आणि हेल्दी राहणे फॅमिलीला पण. फॅमिलीला पण जेवढं आपण हेल्दी ठेवणार आणि हेल्दी राहणे दोन्ही बाजूने चालू शकतात गोष्टी. आपण जेवढं फार सोशली आपण जर हेल्थ म्हणून जर पकडलं गेलं, हेल्दीचं डेफिनेशन जर तुम्ही जर पकडला गेला तर माझ्या पद्धतीनं नुसता माणूस शारीरिकदृष्ट्या हेल्दी नसतो, मानसिकदृष्ट्या पण पाहिजे, आर्थिकदृष्ट्या पण पाहिजे. ही फॅमिलीची हेल्थ हे आपणच मेंटेन करायची. मग आपण जर हेल्दी राहिलो तर आपण फॅमिलीला हेल्दी ठेवू शकेल. तर वर्षातून एकदा स्वतःसाठी, ज्या दिवशी स्वतःचा वाढदिवस असतो त्या दिवशी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त स्वतःसाठी काहीतरी करणं फारच गरजेचं असतं. आणि डॉक्टर अक्षय निंगनुरकर यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वाढदिवसा दिवशी आपण एक दिवस शरीरासाठी, आपल्या हेल्थसाठी देणं खूप महत्त्वाचं आहे. त्या संबंधितल्या तपासण्या करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. खूप अगदी चांगली संकल्पना तुम्ही आमच्या दर्शकांशी सर आज शेअर केलीत. तर हे होते डॉक्टर अक्षय निंगनुरकर सर, होमिओपॅथीमधले विशेष तज्ज्ञ. तुम्हालाही समजा कोणत्या आजारासंबंधी माहिती घ्यायची असेल, उपचार घ्यायचा असेल किंवा औषधं घ्यायची असतील तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती डॉक्टर अक्षय सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर सर आज आपला वेळ आपण SP9 मराठीसाठी आणि SP9 मराठीच्या दर्शकांसाठी दिला. SP9 होमिओपॅथीमधल्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आज तुम्ही सगळ्यांशी शेअर केला. त्याबद्दल मी चॅनलच्या वतीनं आणि SP9च्या सर्व स्टाफच्या वतीनं आणि SP9च्या सर्व दर्शकांच्या वतीनं आपले आभार मानतो. मला आज तुम्ही बोलवला, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला संधी मिळाली होमिओपॅथीवरची. मी तुमच्या होमिओपॅथीवरती प्रकाश टाकू शकलो आपल्या चॅनलच्या स्वरूपातून, तर त्यासाठी मी फार फार आभारी आहे. थँक्यू सर. येस.